गेली त्याला नको, जे इमानदारीनं आले तेलाच डबल आवाज येतो खालीच. तुम्ही ग्रामस्थ मंडळी दरवर्षी आमंत्रित करता आणि संगमवाडीच्या कीर्तनाचा थोडा आनंद वेगळा असतो. तो आनंद म्हणजे पैशाच्या भूमिकेतून नाही, पाकिटाच्या भूमिकेतून नाही. इथं आल्यानंतर टाळकऱ्याची उपस्थिती जी इथं दिसते, वर्षभरात मी जेवढे कीर्तन करतो इतके टाळकरी कुठंच नसतात. ही पुण्य आदरणीय प्रेमराव मामाची, आदरणीय तुकारामबुवा तिडके, आदरणीय गोपीनाथ महाराज, नामदेव मामा, समस्त ग्रामस्थ मंडळीची ही काहीतरी पुण्य असेल. परिसरातील वैकुंठवासी गुरुवर्य मंडळीची ही पुण्य असेल. आणि इथं संप्रदायाच्या दृष्टिकोनातले ही टाळकरी उपस्थित आहेत, त्यामुळे इथे येण्याचा एक वेगळा आनंद असतो. आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळी माझ्यासारख्या एखाद्या लहानशा महाराजाला दरवर्षी बोलवता, अन्यथा म्हणूनच बुवा आमची लायकी नाही. ना पडे ना वाची सेवा हे जाणे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची की योग्यता अशी. पण तरी तुम्ही दरवर्षी आमंत्रित करता. हा जोक चांगला आहे. मी 1 वाजता तिथं आलो. किती वाजता? 1 वाजता चालू. पण मी महाराज वाटत नाही म्हणून मला कुणी ओळखत नाही. काय 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 माऊली, मी महाराज, मग कोण वाटतो? 1 वाजता आलो आणि गुरुजींची उपस्थिती तर 7 दिवस आहेच. आदरणीय गोपीनाथ महाराज आणि त्यांच्या बरोबर आल्यानंतर आमचा परिचय झाला. आमचे आत्मानंदबुवा रायवाडीकर नाही का, त्यांचे सुपुत्र ते सदानंद महाराज रायवाडीकर, त्यांची कथा झाली. मला वाटते तुम्ही बोलले वाटते भागवत झाल्यावर. सदा आनंद, सदा अधिक आनंद, सत अधिक आनंद. सत 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 म्हणजे खरं आणि आनंद. असो त्यांची कथा श्रीमद भागवताची इथं चालू आहे. आणि मोठं मन करून असते दोन्ही मंडळी टाळ घेऊन उभे राहिलेत. एक एक कीर्तनकार, एक एक भागवतकार. आणि ते मनाचा मोठेपणा करून माझ्यासारख्या लहानशा कीर्तनाला टाळ घेऊन उपस्थित राहिले. आणि तुम्ही सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत आदरणीय मामाच्या गोड साथीच्या संगतीनं, मामाच्या आशीर्वादाने ही चिंतन सेवा करायची. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होतो आणि माझ्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे.